नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम जबरदस्त नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही. ही ग्रेव्ही तुम्ही चिकन, मटन किंवा अगदी अंड्यासोबतही वापरू शकता. त्याचबरोबर फिश, बोंबील, कोळंबी यामध्येही तुम्ही ही ग्रेव्ही वापरू शकता. फक्त नॉनव्हेजच नाही तर भरपूर साऱ्या व्हेज भाज्याही तुम्ही या ग्रेव्हीमधून बनवू शकता. एकदा ही बेसिक ग्रेव्ही बनवून ठेवली किंवा हा मसाला बनवून ठेवला की आठवडाभर वेगवेगळे पदार्थ पटकन तयार करू शकता. ही ग्रेव्ही तुम्ही एकदा बनवून आठवड्याभरासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बॅचलर्स, वर्किंग वुमन यांच्यासाठी तर ही खूप उपयोगी आहे. अचानक पाहुणे आले तरी पटकन भाजी तयार होते, व्हेज असो किंवा नॉनव्हेज. एकदा ही ग्रेव्ही करून फ्रीजमध्ये ठेवा आणि मग रोज वेगवेगळे नॉनव्हेज पदार्थ 10 ते 15 मिनटात तयार तुम्ही करू शकता. फक्त नॉनव्हेजच नाही तर तुम्ही या ग्रेव्हीपासून काळ्या वाटाण्याची आमटी, मासवडी रस्सा, पाटवडी रस्सा किंवा चणा मसाला, काळ्या वाटाण्याची आमटी, डुबुकवड्याची आमटी, बैंगन मसाला असे अनेक पदार्थ तुम्ही यापासून बनवू शकता. ही ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत कांदा, लसूण, खोबरं आणि आलं. त्याचबरोबर इथे आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीरही घेतली आहे. या सर्व साहित्याचं परफेक्ट प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तसेच इथे आपण काही खडे मसालेही वापरले आहेत, त्याचेही प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. त्याचबरोबर इथे आपण खसखस, भाजकी फुटाण्याची डाळ आणि तीळही घेतले आहेत. या ग्रेव्हीमध्ये आपण टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता. कांदा भाजताना त्याबरोबरच टोमॅटो तुम्ही घालू शकता. त्याचंही प्रमाण इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तर आपण हे सर्व मसाले मंद आचेवर छान खरपूस भाजून घेणार आहोत. प्रथम आपण खडे मसाले भाजून घेणार आहोत. तेही आपण कोरडेच भाजून घेणार आहोत. कढई गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हे खडे मसाले मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत. खडे मसाले थोडे भाजले, त्याचा वास खमंग यायला सुरुवात होते. त्याच्यामध्येच तीळ आणि ही भाजकी फुटाण्याची डाळ आणि खसखसही आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आपले कोरडे मसाले छान भाजून झालेत, काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आणि आता याच कढईमध्ये आपण तेल न घालता खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरंही आपल्याला मध्यम गॅसवर छान खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता खोबरंही काढून घेऊयात आणि याच्यामध्येच आपण कांदा भाजून घेणार आहोत. आता याच्यामध्ये कांदा भाजून घेऊयात. कांदा भाजताना इथे आपण 2 मोठे चमचे तेल वापरलं आहे. हेही आपल्याला मध्यम गॅसवर छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. कांदा जेवढा छान खरपूस भाजला जाईल तर भाजीला गोडसरपणा येत नाही. त्यामुळे आपल्याला या पद्धतीने छान सोनेरी कलर येईपर्यंत इथे कांदा भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे. तीही आपल्याला मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहे. आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत आलं आणि लसूण. तेही आपल्याला मिनिटभर तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. याचा थोडासा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. आणि या पद्धतीने तेलामध्ये सर्व मसाले भाजून घेतल्यामुळे आपली ग्रेव्ही लवकर खराब होत नाही, टिकण्यास मदत होते. फ्रीजरमध्ये ही ग्रेव्ही तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता, परंतु फक्त फ्रीजमध्येही आठवडाभर अगदी छान टिकते. इथे हा मसाला आपल्याला जास्त करपवायचा नाही आहे, कारण प्रत्यक्ष भाजी बनवतानाही आपण हा तेलामध्ये पुन्हा परतून घेतो. त्यामुळे इथे या पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंतच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे किंवा भाजायचा आहे. आपला मसाला व्यवस्थित भाजला आहे. गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत इकडे कोरडे मसाले वाटून घेऊयात. आता या कोरड्या मसाल्यांमध्येच आपण खोबरंही वाटून घेणार आहोत. प्रथम आपल्याला हे पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि नंतर आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवणार आहोत. इथे ही ग्रेव्ही घट्टच बनवायची आहे, त्यामुळे जास्तही पाणी घालायचं नाही, लागेल असं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. या पद्धतीने इथे आपल्याला हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे एकजीव असं. आणि नंतर याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, मिरची, लसूण, अद्रक हे घालायचं आहे. चांगलं वाटून घ्यायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये पुन्हा पाणी घालून आपल्याला पुन्हा हे एकजीव असं एकत्र छान वाटून घ्यायचं आहे. लागलं तर पुन्हा थोडंसं पाणी घालून या पद्धतीने आपल्याला हे चांगलं एकजीव असं बारीक वाटून घ्यायचं आहे. सर्व मसाले, कांदा, खोबरं जेवढं एकत्र एकजीव वाटलं जाईल तेवढं भाजीला चव अजूनच वाढते. इथे आपण ही ग्रेव्ही बनवताना हळद, मीठ, तिखट किंवा टोमॅटो याचा वापर केलेला नाही आहे.
आपण ज्या भाज्या बनवणार आहोत त्याच्या आवश्यकतेनुसार टोमॅटो, तिखट, मीठ आणि हळद तुम्ही घालायचं आहे। या पद्धतीने इथे आपला सर्व मसाला छान वाटून झाला आहे। हा इथे आपण परतणार नाहीये, वाटून तुम्ही असाच हा एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये 8 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।